सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री। अर्थ खाते वगळता क्रीडा उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी। सुनेत्रा पवारांकडे अजित पवारांकडील अर्थ खात्याचा तुर्तास पदभार नाही, मात्र अर्थसंकल्पानंतर अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांचा पक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी घाईत शपथविधी झाला। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीतील सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंबाची अनुपस्थिती। पार्थ पवारांनी दिलेल्या निमंत्रणानंतरही शरद पवार गैरहजर। पार्थ पवारांकडून शरद पवारांची मनधरणी। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार अनभिज्ञ। शपथविधीबाबत मला माहिती नाही। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार। पवारांचं वक्तव्य। अजितदादांनंतर आता सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा। पक्षाचे सर्व संवैधानिक अधिकार आता सुनेत्रा पवारांकडे। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदीही एकमतानं निवड। सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आमदारांचा पुढाकार। बहुतांश आमदारांच्या सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावावर सह्या। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नसावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। मराठमोळ्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा, असं मत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आता उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ निर्णय घेतील। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। निर्णयाचा चेंडू आता सुनेत्रा पवारांच्या कोर्टात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार। बजेटकडे सर्वसामान्यांच्या नजरा। सकाळी 11 वाजता सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प मांडणार।